हॅलो. चव नाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला मस्त झणझणीत ठेचा बनवायचा आहे. आता काय याच्यामध्ये शेंगदाणे, मस्त बारीक असे शेंगदाणे, मस्त छान कोरडे कोरडे आणि न भाजताच घ्यायचे आपल्याला शेंगदाणे. ह्या शेंगदाण्याचा आणि या हिरव्या मिरचीचा असा मस्त मला आज ठेचा वगैरे बनवायचा आहे. तर तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी यूट्यूब फॅमिलीच्या माझा व्हिडिओ अगदी छान बघतात, मला कमेंट पण करतात. त्याबद्दल सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या जेवढ्या आहे ताई सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आता आहे ना, आपण छान अशी बघा कोथिंबीर आहे ना कापून घेतलेली आहे आणि कोथिंबीर कापूनच मग दळायला टाकायची. आणि आता ही जी शेंगदाणे, लसूण, मीठ, मिरच्या सगळं आपल्याला असं एकत्र बनवायचे मिश्रण आणि दळून घ्यायचे. आता तुमच्या भांड्यात जर माझं मोठं भांडं असल्यामुळे सगळं बसते. तुमच्याकडे जर छोटं भांडं असेल तर आपण छोट्या भांड्यात 2-2 वेळेस करून पण दळून घेऊ शकतो. आता हे बघा हा तवा ठेवलेला आहे आणि आता हे मिश्रण आपण असं साधा सिंपल असं मिरचीचा ठेचा यायचा अगदी तुम्हाला पटकन घाई घेत वगैरे असं बनवता येईल असं मस्त एकदम. आणि हा मिरचीचा ठेचा आता मी छान याच्यात तव्यावरती असं परतवायला टाकलेलं आहे. कधी कधी ना वरण भात वगैरे आपण करतो, तोंडी लावायला काहीच नसतं, कधी कधी सुकी भाजी किंवा भाजी संपलेली असते. अशा वेळेस हा ठेचा जर बनवून ठेवला ना आपण, आपलं 10 ते 12 दिवस ना मस्त किंवा 8 दिवस असं मस्तपैकी टेन्शन कमी होतं की काहीतरी तोंडी लावायला घरात पाहिजे असतं भाजीसोबत असं झणझणीत वगैरे. आता मी तुम्हाला चटण्या पण दाखवणार आहे. मी ज्या ज्या चटण्या बनवते ना त्या सगळ्या मी तुम्हाला एक 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 चटणी अशी दाखवत जाणार आहे. आता तर ही चटणी ना आता बघा तुम्ही अशी लुसलुशी दिसते बघा किती छान. थोडा लसूण मी कमी टाकलेला आहे. काही वेळेस ना खूप लसूण जर टाकला ना घरामध्ये ना, आता अशा पण भाज्या आपल्या तिखट म्हणजे आमच्या तर तिखटच असतात. मग इतका पण लसूण आहे ना हा गरम पडतो. त्याच्यामुळे ना मी खूप पण नाही वापरले लसूण. लसणाचं प्रमाण ना थोडं कमी ठेवलेलं आहे मी आणि कोथिंबीर जास्त वापरलेली मी. आता ही तुम्ही म्हणशाल ताई खाली चटणी तुमची जळते. माझा तवा आहे ना पातळ आहे आणि असं आहे ना खरपूस चटणीचं जे वाटण आहे ना ते खूप खूप आवडतं आम्हाला. असं मस्त खरपूस खालून अशी मस्त करपलेली भाजी, थोडीशी चटणी वगैरे अशी मस्त छान लागते, आवडते आम्हाला सगळ्यांना. अशी मस्त कोरडी कोरडी छान लागते एकदम भारी. तर थोडी ना अशी डागलेली राहिली का खायला पण अशी चवदार अशी रुचक लागते मस्त. असं थोडंसं बघा तुम्हाला कसं वाटतंय. तर तुम्ही कशी चटणी वगैरे बनवताना ते तुम्ही मला सांगणार आहे. आता ही माझी चटणी ना तुम्ही बघा आणि तुम्ही मला पण सांगा ताई चटणी कशी झाली कशी नाही. बघा बरं अशी चटणी ना छान छान अशी मस्त परतवते मी. आणि ना गॅस कमी करा फुल करा, पण माझा हा लोखंडी तवा आहे ना पातळ असल्यामुळे ना खालून तो थोडाफार तरी लागणारच. पण मला आहे ना ती सवय झालेली त्याच्यामुळं खायला पण आहे ना खूप आवडतं मला. असं असं मस्त अगदी छान थोडीशी बघा आता तुम्ही कलर किती छान आणि तसं मस्त तयार झालेली चटणी आपली. तर तुमची आहे ना कशी प्रकारात बनवतात कशी नाही ते तुम्ही मला सांगणार आहे. आता माझं तर एकदम साधा सिंपल आणि सोपी एकदम घाईघाईत किती पण घाईत करा तुम्ही. 3-4 थोड्याशा काशा तुमच्याकडे जेवढा लसूण असेल तसा टाकून घ्या मिरच्यांच्या अंदाजाने आणि मग चटणी बनवायला घ्या. आता मी ना माझ्या ह्याच्याप्रमाणे बरोबर प्रमाण काढून आणि दळायला घेतले. पण कोथिंबीर टाकून आहे ना एकदा सगळ्यांनी अशी चटणी बनवून बघा बरं. कोथिंबीर टाकून आहे ना हिरवीगार चटणी ना खूप सुंदर लागते खायला. आता मी गॅस ना बंद केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हा गॅस बंद करून आहे ना ही चटणी बघा कशी छान दिसते. अगदी असं साधं सिंपल जर जेवण असेल ना असं साधं तर त्याच्याबरोबर नाही तोंडी लावायला खूप भूक लागलेली असते कधी कधी आपल्याला, तर तेव्हा असं तोंडी लावायला वगैरे खूप छान वाटते असं काही. आणि माझ्या ना यूट्यूब फॅमिलीच्या ताई ना खूप छान सपोर्ट करत आहे माझ्या सगळ्या व्हिडिओला किंवा माझ्या या चॅनलला. तर मी ना माझ्या सगळ्या ताईंचे खूप 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 आभार मानणार आहे. आणि मला ना असा प्रतिसाद देत चला. मी तुम्हाला ना खूप छान अजून पुढच्या व्हिडिओवर दाखवत राहणार आहे. आणि थोड्या थोड्या माझ्या काही जरा चॅनल नवीन असल्यामुळे थोडंफार काही गडबड होत असेल बोलण्यात वगैरे थोडं समजून घ्या. कारण नाही ना आत्ताशी म्हणजे 1.5 महिना झालेला आहे माझ्या चॅनलला चालू करून. तरी मी खूप सुधारवण्याचा प्रयत्न करते, पण तरी पण तुम्ही थोडाफार काही चुका होत असतील तर समजून घ्या. असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला टाकत राहणार आहे. मी जे जे डेलीचे म्हणजे आठवड्याला कसे माझं हे असतं ते. तर मग आहे ना चला आता आपण आहे ना पुढच्या चॅनलमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आता मी
बाय बाय करणार आहे. तर चला सगळ्या ताईंना बाय बाय.